आणखीन एक उदाहरण सांगतो किंवा अँटिनिओप्लास्टोन नावाचं एक इंजेक्शन आहे. एका इंजेक्शनची किंमत 1.5 लाख रुपये. ठीक आहे, 20 इंजेक्शनचा कोर्स असतो. हे अँटी कॅन्सरस ड्रग आहे, मानवी मूत्रापासून बनवलेलं आहे. तुमच्या माझ्या शरीरामध्ये एक होमिओस्टॅसिस आहे, संतुलन आहे. बरोबर, पेशी बनणं मृत होणं हे अखंडपणे चालू आहे. मग एखादी पेशी बनली तर ती त्याचं एक सायकल असतं. एखादी जखम होते ती पुन्हा भरून येते, कारण पेशी बनणं मृत होणं एक 90 दिवसाचं सायकल प्रत्येक पेशीचं आहे, आपल्याला माहिती आहे. मग एखादी पेशी विकृत झाली, का होते विकृत? कधी कधी आपल्या शरीरामध्ये ऍसिडोसिस वाढतो, एखादे व्यसन केल्यामुळे शरीरामध्ये टॉक्सिटी वाढते, त्यामुळे ती पेशी विकृत होते आणि तिथं एखादी गाठ होण्याचं होतं. त्याला म्हणतात निओप्लास्टिक लिजन्स. आता हे निओप्लास्टिक लिजन्स एखाद्या शरीरामध्ये झाले, एखाद्यानं व्यसन केली किंवा एखादा माणूस तणावामध्ये राहिला, तरी सुद्धा अशा पद्धतीची पेशींची विकृती होऊन एखाद्या अशा पद्धतीचे लिजन्स तयार होतात. आता हे लिजन्स विरघळण्यासाठी किंवा हे लिजन्स आपल्या शरीरामध्ये होऊच नये म्हणून तुमच्या माझ्या शरीरामध्ये अँटिनिओप्लास्टोन स्त्रवित होत असतं, जे काय काळजी घेतं, कुठलीही पेशी विकृत होणे. आता हे अँटिनिओप्लास्टोन तुमच्या माझ्या मूत्रामध्ये सापडतं. विज्ञानानं काय केलं की स्वमूत्रातनं हे अँटिनिओप्लास्टोन बाजूला केलं आणि ज्याच्या शरीरामध्ये अशी निओप्लास्टिक गाठ तयार झाली आहे त्याच्या शरीरामध्ये हे इंजेक्शन टोचलं. म्हणजे त्याला काय मिळालं? अँटिनिओप्लास्टिन त्याच्या शरीरामध्ये जे तयार होत होतं ते कमी पडत होतं. बाहेरून तुम्हाला मूत्रातून हे अँटिनिओप्लास्टिन मिळालं आणि त्याच्याने काय झालं की निओप्लास्टिक ग्रोथ रिग्रेस व्हायला, ती विरघळायला मदत व्हायला. म्हणजे दिस इज नथिंग बट अ युरिन थेरपी. म्हणजे विज्ञान काय करतंय याच्यापेक्षा विज्ञानानं ऑलरेडी हे संशोधन करून तुम्ही मानवी मूत्रापासून बनवलेली इंजेक्शन औषधं वापरायला लागलाय, म्हणजे इट्स नथिंग बट अ युरिन थेरपी आहे. आता तुम्ही बालसंस्कार करण्याचं हे काम करता, बऱ्याचशा तुम्हाला माहिती असेल की ज्या इन्फर्टिलिटीच्या इश्यू मध्ये बरेचसे गायनाकोलॉजिस्ट बरेचसे हार्मोनल ड्रग्स देतात, ज्याच्यामध्ये प्रोफिसी आहे किंवा युरिया पॉलिट्रॉपिन आहे. आता ही जी काय हार्मोनल बॅलन्स करण्यासाठी जी ड्रग्स वापरली जातात ती मानवी मूत्रापासून बनवलेली असतात. म्हणजे मानवी मूत्रापासून अशी अनेक औषधं आहेत. माझ्याकडे जवळजवळ 251 औषधांची लिस्ट आहे, ज्याच्यामध्ये ही सगळी औषधं आज सर्रास वापरली जातात. बरोबर, मग आता ही सगळी औषधं जर विज्ञान वापरत असेल तर त्याचा डायरेक्ट उपयोग सुद्धा होऊ शकतो. नक्कीच. आणि हा डायरेक्ट उपयोग जर केला तर हे सहज सुलभ बिनखर्चिली आहे आणि त्याचा उपयोग केला तर आपण स्वास्थ्यसंपन्न नक्कीच राहू शकतो. म्हणजे मी असं म्हणेन की ही फक्त पुरातन उपचार पद्धती नाही आहे, ही ऑलरेडी रिसर्च बेस्ड सायंटिफिकली प्रूव्हन उपचार पद्धती आहे.